नमस्कार. UCN कृषी विशेष या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपला शेतकरी बळीराजा, अन्नदाता अशा विविध विशेषणांनी ओळखला जातो. मात्र हाच बळीराजा आज अनेक समस्यांनी ग्रासला आहे. निसर्गाचा लहरीपणा, अवैध सावकारी, कित्येकदा बोगस बियाणं, आर्थिक समस्या, त्याचबरोबर दरवर्षी कमी होत जाणारं उत्पन्न आणि रासायनिक खतांचा कुठलंही मार्गदर्शन न घेता केलेला अतिरिक्त वापर, त्यामुळे जमिनीचा कमी झालेला कस, अशा विविध समस्यांनी आज हा आपला बळीराजा ग्रासलेला आहे. यावर एकच उपाय म्हणजे भरघोस उत्पन्न घेणं आणि पर्यावरणपूरक अशी शाश्वत शेती म्हणजे सस्टेनेबल ॲग्रिकल्चरचा अंगीकार करणं हा एकमेव उपाय आहे. मात्र शाश्वत शेती कशी करावी, त्याचे काय फायदे आहे, काय खबरदारी घ्यायला हवी, या सर्व बाबींवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहे इफ्कोचे स्टेट मार्केटिंग मॅनेजर डॉक्टर MS पवार सर. सर, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार सर, सध्या संपूर्ण जग एका समस्येनं होरपळलेलं आहे, ते म्हणजे इराण भागामध्ये असलेली युद्धजन्य स्थिती. आणि त्यामुळे पेट्रोलियम असो किंवा खतांचा पुरवठा असो किंवा इतर बाबी असो, अनेक क्षेत्र हे प्रभावित आहे. आता आपला खरीप हंगाम तोंडावरच आलेला आहे. तर या युद्धजन्य स्थितीचा खरीप हंगामावर काय परिणाम होऊ शकतो, काय सांगाल? तुम्ही जे आता सध्या युद्धजन्य परिस्थितीबाबत जे बोलला की आपल्याकडे जे काही रासायनिक खतांचा पुरवठा केला जातो तो पूर्णपणे आपल्याकडे कच्चा माल सुद्धा आपण आयात करतो किंवा कधी कधी आपण तयार खतं सुद्धा आयात करत असतो. कारण का, त्या रासायनिक खतासाठी लागणारा कच्चा माल आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. त्यामुळं सध्याची जी युद्धजन्य परिस्थिती आहे आणि त्या भागातला जो स्टेट ऑफ हार्मोन्स किंवा ज्याला आपण हार्मोन्स समुद्रधानी जी म्हणतो ती अतिशय महत्त्वाची आहे. कारण का त्या समुद्रधानीमधूनच आपल्याला कुवेत असेल किंवा इराण असेल किंवा त्याच्या आजूबाजूचे देश असतील, अशा देशामधून खतासाठी लागणारा आपल्याला जे कच्चा माल आहे, गॅस आहे, युरियासाठी आपल्याला नॅचरल गॅस लागतो, त्याचबरोबर संयुक्त खतासाठी आपल्याला फॉस्फरिक ॲसिड किंवा रॉक फॉस्फेट, पोटॅश ही खतं लागतात. ती संपूर्णपणे त्या मार्गाद्वारे आपल्या देशामध्ये येत असल्यामुळं सध्या हा महामार्ग बंद आहे आणि त्यामुळं आपल्याकडं सध्या खतांची जी उपलब्धता आहे ती थोडीशी कमी झालेली आहे. पण सरकार आपल्या परीनं त्यासाठी प्रयत्न करत आहे आणि बाकीच्या देशामधून सुद्धा आपल्याकडे पर्याय सरकार उपलब्ध करत आहे. कित्येकदा म्हणजे भरघोस उत्पन्न मिळावं म्हणून शेतकरी हे इतर शेतकऱ्यांशी चर्चा करतात, कधी नातेवाईकां किंवा गावातील इतर लोकांचं बघून. पण योग्य तज्ज्ञांकडनं मार्गदर्शन न घेता भरमसाठ पद्धतीनं किंवा अतिरिक्त वापर करून रासायनिक खतांचा वापर केला जातो. त्याचे नैसर्गिक स्रोतांवर काय दूरगामी परिणाम होऊ शकतात? तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे की आपल्याकडे रासायनिक खतांचा वापर हा वारेमाप केला जातो, अतिरिक्त केला जातो. आपण जर उदाहरणच बघितलं तर 75 वर्षापूर्वी जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळी आपल्या देशामध्ये 2 लाख टन खतांचा वापर केला जात होता. आणि आज तोच देश आहे. जमीन आपली कमी झालेली आहे, कारण का बऱ्यापैकी जमीन आपली बऱ्याचशाच प्रोजेक्टमध्ये किंवा शहरीकरणामध्ये गेलेली आहे आणि त्यामुळे जमीन कमी झालेली आहे. पण जो खतांचा वापर आहे तो आपला 650 लाख टनापर्यंत गेलेला आहे. म्हणजेच जो देश एकेकाळी 2 लाख टन खतं वापरत होता तो आज 650 लाख टनापर्यंत पोचलेला आहे. आणि ज्यावेळी आपण शेतीचा विचार करतो त्यावेळी प्रामुख्यानं आपल्याला एक 4-5 गोष्टींचा त्या ठिकाणी विचार करावा लागतो. एक म्हणजे जमीनशिवाय तर आपण शेती करू शकत नाही. दुसरं हवामान, त्याच्यामध्ये मग पाणी आलं, बाकीचं तुमचं तापमान आलं, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. त्यानंतर तुमचं वनस्पती म्हणजे जे तुम्ही पीक घेणार आहे ती पीक आणि त्याची जात ही सुद्धा अतिशय महत्त्वाची असते. आणि त्यानंतर प्राणी, मग तो मनुष्य प्राणी असेल, शेती करणारा शेतकरी असेल किंवा आपल्या जमिनीमध्ये असणारे हजारो करोडो जीवाणू असतील किंवा गांडूळ ज्याला आपण शेतकऱ्यांचा मित्र म्हणतो, ह्या सर्वांचा जर योग्य त्या ठिकाणी समन्वय झाला तरच आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन हे चांगल्या पद्धतीनं झालेलं बघायला मिळतं. आणि ज्यावेळी आपण ह्या सगळ्यांचा विचार करून जी शेती आपण करू त्या शेतीला आपण काय म्हणतो, शाश्वत शेती म्हणतो. ही शेती करणं कठीण आहे का? ही कशी करावी शेती? नाही, ही शेती करणं काही कठीण नाही आहे. आपण जी शेती करतो त्या शेतीमध्ये आपण रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर करतो, तो आपल्याला कमी करायचा आहे. आणि आपल्याकडे जे काही अन्नद्रव्य उत्पादनाचे किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे जे काही मार्ग आहेत त्या सगळ्या मार्गांचा वापर जर आपण त्या शेतीमध्ये केला, ज्याला आपण एकात्मिक खत व्यवस्थापन म्हणतो किंवा इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टम म्हणतो किंवा
रोग आणि किडी नियंत्रणासाठी एकात्मिक कीड नियंत्रण किंवा एकात्मिक रोग नियंत्रण ज्याला आपण म्हणतो, अशा सर्व बाबींचा जर आपण त्या शेतीमध्ये जर उपयोग केला, त्याचा वापर जर केला, तर आपण ती शाश्वत शेती करू शकतो. इफ्को मागील 58 वर्षांपासून सातत्यानं या क्षेत्रात संशोधन करत आहे आणि शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी पाठीशी उभी राहिली आहे. शाश्वत शेतीसाठी इफ्कोतर्फे काही प्रयत्न? तुम्ही सांगितल्याप्रमाणे इफ्को एक जबाबदार सहकारी संस्था आहे. आपल्या देशातीलच नव्हे तर जगातली नंबर 1ची खतं तयार करणारी आणि खतं विकणारी सहकारी संस्था आहे. आणि सर्वसाधारणपणे दरवर्षी आम्ही आपल्या देशामध्ये 120 लाख 130 लाख टन खतं इफ्कोच्या माध्यमातून पुरवण्याचा प्रयत्न करतो. पण इफ्कोचे जे प्रामुख्याने तीन जे उद्देश आहेत, ते उद्देश इफ्कोने नेहमी आपल्या अजेंडामध्ये ठेवलेले आहेत. त्यामध्ये पहिला आहे की चांगल्या प्रकारची उच्च गुणवत्तेची खते शेतकऱ्यांना पुरवणे. दुसरं, ही खते सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं. आणि तिसरं, नवीन जी काही टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होते ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम इफ्को करत आलेले आहे. आणि तुम्ही जर म्हणताय शाश्वत शेतीसाठी, तर आम्ही फक्त रासायनिक खतं न विकता आम्ही इतर शेतीसाठी आवश्यक असणारी दुय्यम अन्नद्रव्ये असतील, सूक्ष्म अन्नद्रव्ये असतील, अलीकडच्या काळामध्ये नॅनो खतांमध्ये प्रामुख्याने इफ्कोने मोठा त्या ठिकाणी आपला सहभाग नोंदवलेला आहे. इफ्कोच प्रामुख्यानं नॅनो खतं आपल्या देशामध्ये प्रमोट करण्यामध्ये महत्त्वाचा त्या ठिकाणी रोल करत आहे. आणि त्याचबरोबर आम्ही जैविक खते असतील, त्याचबरोबर शेतकरी ज्याला PGR म्हणतात, बायोस्टिम्युलंट्स, तीसुद्धा आपण चांगल्या पद्धतीची योग्य किमतीमध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून निव्वळ रासायनिक खतांच्यावरती अवलंबून न राहता आपण जमिनीची जे आरोग्य आहे त्याचासुद्धा आपण त्या ठिकाणी विचार केलेला आहे. आणि उत्पादन एका बाजूला कसं वाढेल त्या दृष्टीने सुद्धा आपण विचार करून ह्या सगळ्या उत्पादनांचा शेतकऱ्यांसाठी आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. इफ्कोची नॅनो खतं जी आहेत ती एक क्रांतिकारी ठरली आहे आणि कमी वेळातच शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याचे चांगले परिणाम देखील दिसून येत आहे. तर तुम्ही जे म्हणता की शाश्वत शेती ही सध्या काळाची गरज आहे, तर इफ्कोची जी नॅनो खतं आहे ती उपयोगी ठरू शकतील? येस, नॅनो खतं आपल्याला ही काळाची गरजच आहे. कारण का तुम्ही आता बघताय की युद्ध चाललंय 2 देशांचं, आणि त्याच्यामुळं आपलं कुठलं तरी एखादं समुद्रधानीमुळं आपल्या देशांची जी पूर्ण ज्याला आपण म्हणतो की अन्न सुरक्षा, फूड सिक्युरिटी ज्याला म्हटलं जातं, ती आज आपल्या हातात राहिलेली नाही आहे. कारण का जे काय आपण अन्नधान्य पिकवतो त्याच्यामध्ये रासायनिक खतांचा वाटा हा 50% आहे. त्यामुळे जे काय आपण दरवर्षी साधारणपणे 340-350 दशलक्ष टन एवढं आपण दरवर्षी अन्नधान्य आपल्या देशामध्ये पिकवतो. त्यातलं साधारणपणे 150 दशलक्ष टन हे आपलं रासायनिक खतावरती अवलंबून आहे. पण ही रासायनिक खतं आपल्याकडे नाहीच आहेत. आपल्याला दुसऱ्या देशावरती त्यासाठी अवलंबून राहावं लागतं. आणि म्हणून ही खतं शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध व्हावीत म्हणून भारत सरकार ह्या रासायनिक खतांना फार मोठ्या प्रमाणात सबसिडीसुद्धा देत असतं. आणि जर तुम्ही आता उदाहरणार्थ युरियाचा जर विचार केला, युरिया हे आपल्या देशामध्ये प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारं खत आहे आणि ते आपण आपल्या देशामध्ये दरवर्षी 350 लाख टन वापरतो. आणि त्याच्यासाठी जर आजची जर आपण युरियाची एका टनाची किंमत बघितला तर $1,000 म्हणजे 95,000 रुपये टन इतकी त्याची किंमत आहे. आणि ते आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो साधारणपणे 5,000 ते 6,000 रुपये टन. म्हणजे जवळजवळ एका टनापाठीमागं आज भारत सरकार 90,000 रुपये ते 92,000 रुपये एका टनाला सबसिडी देतं. पण सबसिडी द्यायला काही हरकत नाही आहे, पण त्याची जर आपण कार्यक्षमता बघितली तर ती फक्त 30% आहे. म्हणजे 350 लाख टन युरियामधल्या आपल्या पिकाला उपयोगी येणारा जो युरिया आहे तो फक्त 100 लाख टन आहे. 250 लाख टन युरिया दरवर्षी आपल्या ह्या हवामानामध्ये मिक्स होतो किंवा पाण्यामध्ये वाया जातो किंवा कधीकधी तो जमिनीमध्ये पडला तर जमिनीमधले जे इतर मायक्रो ऑर्गॅनिझम ज्याला आपण सूक्ष्म जीवजंतू मित्र कीटक ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरती सुद्धा तो त्याचा परिणाम करतो. आणि मग अशा वेळी आपल्याला पर्याय जो आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे तो आहे नॅनो खते. आणि नॅनो खतांची कार्यक्षमता ही 90% आहे. आणि ही नॅनो खते, तर मग नॅनो खते म्हणजे काय? एखादी वस्तू ज्यावेळी 100 नॅनोमीटरपेक्षा तिचं आकारमान कमी आणलं जातं त्यावेळी त्याला नॅनो म्हणतात. आणि आपण जी ही खतं उपलब्ध करून दिलेली आहेत, नॅनो युरिया प्लस नॅनो DAP, नॅनो झिंक आणि नॅनो कॉपर, ह्याच्यामध्ये जे आपण अन्नद्रव्यांचे जे कण भरलेले आहेत
त्यांचं आकारमान हे 100 नॅनोमीटरपेक्षा कमी आहे. साधारणपणे त्याचं ॲव्हरेज जर आपण काढलं तर 30 ते 32 नॅनोमीटर इतके सूक्ष्म आहेत. त्यामुळे जरी आपण पिकांच्या वरती फवारून मारलो किंवा जरी जर आपण समजा जमिनीमध्ये जरी ड्रीप वाटे जरी सोडले तरी ह्याच्यामुळे जमीन, पाणी, हवामान ह्याला कुठल्याही प्रकारचा धोका पोचत नाही आणि शेतकरी याचा वापर एकतर फवारणीमधून करू शकतात, ड्रीप इरिगेशनमधून सुद्धा करू शकतात आणि काही शेतकरी नॅनो DAPचा वापर हा ड्रेंचिंग ज्याला आपण आळवणी म्हणतो त्यामार्फत सुद्धा करू शकतात. आणि ह्याच्यामध्ये अन्नद्रव्यांचं प्रमाण हे अतिशय कमी आहे, पण ह्याचं जे साईज, आकार हा नॅनो फॉर्ममध्ये असल्यामुळं ही खतं जरी ह्याचं प्रमाण जरी कमी असलं तरी ह्यांचं कार्य हे अतिशय मोठं आहे. आणि ह्याच्या आपण पूर्ण भारतामध्ये 20 वेगवेगळ्या कृषी विद्यापीठामध्ये किंवा आपली जी शिखर संस्था आहे ICR, भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली, महाराष्ट्रामधलं आपलं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, अशा वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये जे आपण ट्रायल घेतलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला सर्वसाधारणपणे असं आपल्याला आढळून आलेलं आहे की रासायनिक खतांची मात्रा आपण काही पिकामध्ये 25%, काही पिकामध्ये आपण 50% कमी करून जर आपण नॅनो खतांचा वापर केला तर उत्पादनामध्ये कुठल्याही प्रकारची घट न येता 2 ते 3% आपलं उत्पादन वाढतं. सर, तांत्रिकदृष्ट्या जर बोलायचं झालं तर मुख्य अन्नद्रव्याबरोबर दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची शाश्वत शेतीमध्ये काय भूमिका आहे? आता आपण मगाशी सांगितलं की रासायनिक खतांचा वापर लोक भरमसाठ करतायत, पण ते कुठल्या रासायनिक खतांचा करतायत? तर एकतर पहिलं युरिया, त्यानंतर DAP किंवा NPK ज्याच्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश ही जी मेजर अन्नद्रव्ये आहेत किंवा प्रमुख अन्नद्रव्ये आहेत ह्यांचाच वापर आज आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. पण पिकाला तर 17 अन्नद्रव्यांची गरज असते. मग त्याचं जर आपण वर्गीकरण बघितलं तर प्रमुख अन्नद्रव्ये किंवा मुख्य अन्नद्रव्ये, त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि त्याच्यानंतर येतात मग आपले दुय्यम अन्नद्रव्ये आणि त्याच्यानंतर येतात सूक्ष्म अन्नद्रव्ये. उदाहरणार्थ जर तुम्ही समजा आता भात घेतला, धान ज्याला आपण म्हणतो, किंवा ऊस आहे, ह्या पिकामध्ये झिंकची रिक्वायरमेंट जास्त असते. पण तुम्ही त्याला झिंक न टाकता निव्वळ जर फक्त NPK खतं जर दिला, त्याला तुम्ही 2 बॅगा लागत असताना 4 बॅगा जरी टाकल्या तरी तुम्हाला उत्पादन वाढलेलं दिसणार नाही. पण झिंकची जर त्या ठिकाणी कमतरता असेल आणि 5 किलो जरी तुम्ही झिंक दिला तर तुमचं उत्पादन 4 टनांनी 5 टनांनी सुद्धा आपल्याला कधी कधी वाढलेलं बघायला मिळतं. म्हणजेच आपला जो शाश्वत शेतीचा जो उद्देश आहे तो उद्देश आपण हे सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि सेकंडरी ज्याला आपण किंवा दुय्यम अन्नद्रव्ये म्हणतो त्यांचा वापर करून आपण पूर्ण करू शकतो. उत्पादन वाढवण्यासाठी जैव उत्तेजक वापरली जातात, पण ही जी जैव उत्तेजक आहे त्याचा शाश्वत शेतीमध्ये वापर होऊ शकतो का? जैव उत्तेजकांचा वापर शाश्वत शेती केला जातो आणि तो अलीकडच्या हवामान बदलाचा जर आपण विचार केला तर तो केलाच पाहिजे. आणि आपल्या देशामध्ये पुष्कळ लोक ही जैव उत्तेजकं असतील किंवा ज्याला शेतकरी PGR म्हणतात ती भरपूर लोक वापरतात. भरपूर कंपन्या त्याचं उत्पादन करतात आणि त्याचा वापर करणं ही आज काळाची गरज निर्माण झालेली आहे. कारण का हवामानामध्ये आज मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत आणि त्याचे परिणाम जसे माणसावरती होतात तसेच ते पिकावरती सुद्धा होत असतात. कारण का पीकसुद्धा सजीव आहे, ते फक्त त्याला चालता येत नाही आणि बोलता येत नाही आहे. अन्यथा ते माणसासारखंच आहे. त्याच्या शरीरातल्या ज्या चय अपयशाच्या ज्या क्रिया असतात किंवा ज्याला मेटाबॉलिझम म्हणतो त्या पूर्ण करण्यासाठी फक्त अन्नद्रव्येच नाही तर त्याच्यासोबत काही विकारे ज्याला आपण एन्झाईम्स म्हणतो, हार्मोन्स म्हणतो, ह्याची सुद्धा गरज असते. आणि आजपर्यंत आपण काय करत होतो की निव्वळ रासायनिक खतं न वापरता सेंद्रिय खतं आपण वापरत होतो आणि त्या सेंद्रिय खतांच्या माध्यमातून ही सगळी एन्झाईम्स, हार्मोन्स पिकाला उपलब्ध होत होती. पण आपण हे आज वापरत नसल्यामुळं आज काय झालेलं आपल्याला हे बाहेरून देण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि ही जर आपण जैव उत्तेजकं जर वापरली तर काय होतं की वनस्पतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ताण येतात. कधी त्याला आपण जैविक ताण म्हणतो, कधी अजैविक. जैविक म्हणजे काय तर वेगवेगळ्या प्रकारच्या किडीमुळं किंवा रोगामुळे निर्माण झालेले ताण, आणि अजैविक म्हणजे हवामानामध्ये कधी टेम्परेचर वाढलं, कधी अवकाळी पाऊस झाला, कधी थंडी कमी जास्त झाली, त्याच्यामुळं सुद्धा पिकामध्ये ताण निर्माण होतो. तो ताण काढण्यासाठी आपल्याला ह्या जैविक उत्तेजकांचा वापर करणं गरजेचं आहे. आणि असं जर आपण तो त्या ठिकाणी जर ही जैविक उत्तेजकं जर वापरली तर त्याच्यामुळं ताण निघून जातो आणि त्यामुळं वनस्पतीच्या जी खालची मुळं आहेत त्याची वाढ चांगली होते आणि मुळं वाढली की ऑटोमॅटिक वरती पानं आणि फुलं
वाढतात आणि उत्पादनामध्ये आपल्याला वाढ झालेली दिसून येते. सर, इफ्कोचे जे नॅनो प्रॉडक्ट्स आहेत ते तर प्रभावी आहेत, पण इफ्कोचं अजून एक उत्पादन आहे बायो डिकम्पोजर. तर या बायो डिकम्पोजर हे जे इफ्कोतर्फे सादर करण्यात आलं आहे ते नफा ना तोटा या तत्वावर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलं आहे. त्याच्याबद्दल काय सांगाल? हा एक अतिशय महत्त्वाचा प्रोडक्ट आहे किंवा उत्पादन आहे जे इफ्कोनी ना नफा ना तोटा या तत्वावरती शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. कारण का तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं जमीन ही आपल्या शेतीसाठी अतिशय महत्त्वाची आहे. जमिनीला सुद्धा 3 प्रकारचे गुणधर्म असतात: जैविक, रासायनिक आणि भौतिक. भौतिक म्हणजे काय तर जमिनीमध्ये हवा किती आहे, पाणी किती आहे, त्यानंतर मातीची रचना कशी आहे, हे झाले भौतिक गुणधर्म. रासायनिक म्हणजे त्याच्यामध्ये जमिनीचा EC किती आहे, pH किती आहे, त्याच्यामध्ये नत्र किती आहे, स्फुरद किती आहे, पालाश किती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो जैविक, म्हणजे आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्म जीवजंतू कोणत्या कोणत्या प्रकारचे उपलब्ध आहेत आणि नुसते उपलब्धच नाही तर त्यांची संख्या किती आहे ही सुद्धा अतिशय महत्त्वाची असते. आणि मग त्यासाठी उत्तम जमीन कुठली शेतीसाठी तर ज्या जमिनीमध्ये 45% खनिज पदार्थ, 5% सेंद्रिय पदार्थ, 25% हवा आणि 25% पाणी असं ज्या जमिनीमध्ये असते ती जमीन आपण शेतीसाठी उत्तम म्हणतो. आता ह्याच्यामध्ये 5% आपल्याला सेंद्रिय पदार्थ सांगितलेले आहे, पण आज आपल्या देशातल्या कुठल्याही जमिनीचं जर आपण माती परीक्षण केलं तर आपल्याकडं कुठंही 1% वरती सुद्धा आपल्याला बघायला मिळत नाही. आपण जर महाराष्ट्रातलं बघितलं किंवा नागपूर विभागातलं जर आपण बघितलं तर 0.30, 0.40 इतका कमी आपला काय त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब आहे. आणि मग अशा प्रकारे जर त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब असेल तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जीवाणू राहू शकत नाहीत. कारण का त्यांचा त्यांचं जे जीवाणूचं जे अन्न आहे किंवा खाद्य काय आहे हे सेंद्रिय पदार्थ असतात. आणि त्यासाठी आपला जो सेंद्रिय पदार्थ आहे तो 1% वरती तरी कमीत कमी पाहिजे, पण तो आपल्याकडे किती आलेला आहे 0.30, 0.40. त्यामुळे आपण जमिनीला जरी काळी आई म्हणत असलो, सजीव म्हणत असलो तरी सजीव राहिलेली नाही आहे, ती सध्या निर्जीव झालेली आहे. त्यातले सगळे सूक्ष्म जीवजंतू असतील, गांडूळ असतील, हे सगळे त्या जमिनीमध्ये राहिलेले नाही आहेत. मग हे येतील कधी जर त्या जमिनीमध्ये आपण सेंद्रिय पदार्थ टाकले तर. मग सेंद्रिय पदार्थ येतील कुठून? एक तर आपल्याकडे गाई गोटा असला पाहिजे, त्याचे सेंद्रिय पदार्थ आपल्या शेतीमध्ये ॲड होतील. किंवा आपण काय करतो की मुख्य पिकं ज्यावेळी आपण काढतो किंवा त्याचं हार्वेस्टिंग झालं, समजा आता तुम्ही ऊस आहे, ऊस तुम्ही घेऊन जाता पाठीमागं त्याचं पाचट राहतं. कापूस तुम्ही घेऊन जाता पाठीमागं त्याचं काड्या राहतात. बरोबर आहे. सोयाबीन तुम्ही घेऊन जाता पाठीमागं त्याच्या काड्या राहतात. आणि मग आपण काय करतो की अनाधावनं ते जाळून टाकतो. मग हा जाळू नये म्हणून ते आपल्या जमिनीमध्ये गाडणे आवश्यक असतं. पण शेतकऱ्याकडे मजुरांची कमतरता आहे, खर्च वाढतो म्हणून, किंवा हे कुजायला वेळ घेतो. कधी कधी ऊसाचं पाचट असेल तर कुजायला 3-4 महिने लागतात. किंवा तुमचं कापसाच्या जरी काड्या असतील, बराटे असतील तर त्यालासुद्धा वेळ लागतो. म्हणून हे लवकर कुजण्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने बायोडिकम्पोजर म्हणजे त्याच्यामध्ये 7 वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी टाकलेल्या आहेत. त्या बुरशी वनस्पतीचे जे हे अवशेष आहेत त्याच्या वेगवेगळ्या भागावरती काम करतात आणि जे कुजायला साधारणपणे 3 महिने 4 महिने लागतात, हे साधारणपणे 4 ते 5 आठवड्यामध्ये जर आपण हे बायोडिकम्पोजर वापरलं तर ते कुजून त्याचं चांगल्या प्रकारचं ऑर्गॅनिक मॅटर आपल्या जमिनीमध्ये ॲड होतं. तर त्यासाठी हे जे 550 ग्रॅमची जी डबी आहे त्याची किंमत शेतकऱ्यांसाठी आम्ही 30 रुपये ठेवलेली आहे. फक्त 30 रुपये. आणि हे एक डबी किती भागासाठी? ती आपण एका एकरासाठी वापरू शकता. एक एकरसाठी फक्त 30 रुपये. 30 रुपये. तर याची वापरायची पद्धत सुद्धा सोपी आहे. काय करायचं, एक बॅरेल घ्यायचं, त्याच्यामध्ये एक 100 लिटर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 1.5 किलो 2 किलो शेण टाकायचं, अर्धा किलो त्याच्यामध्ये बेसन टाकायचं, 700 ग्रॅम त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आणि ही डबी पूर्णमध्ये त्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि 8 दिवस ठेवायचं. ठेवली की त्याच्यामध्ये बुरशी तयार होते आणि मग त्याची स्लरी तयार करून ती आपण या पाचडावरती किंवा तुमच्या पिकांच्या औषधावरती टाकून. सर, इफ्कोचे जे प्रॉडक्ट्स आहेत, नॅनो प्रॉडक्ट्स जे शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहे आणि आता तुम्ही जसं सांगितलं की बायोडिकम्पोजर,
या व्यतिरिक्त इतर काही उत्पादनं आहेत का की जे येणाऱ्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना लाभदायक ठरतील? त्याच्यामध्ये अजून एक आपला विषय राहिला तो म्हणजे जैविक खते. आता जैविक खते म्हणजे काय, जे आपण विचार करतो आतापर्यंत फक्त रासायनिक खतांचा आपण विचार करत होतो, पण जैविक खतं हे सुद्धा आता नॅनो खतं तर आपल्याकडे आता या 2-4 वर्षामध्ये 4-5 वर्षामध्ये आली, पण जैविक खतं आपल्याकडं 40-50 वर्षापूर्वी भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाने त्याच्यावरती संशोधन करून मान्यता प्राप्त झालेली ही खतं आहेत. ह्याच्यामध्ये काय असतं की मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आपण जी खतं जमिनीमध्ये टाकतो ती पिकाला उपलब्ध कोण करून देतं, तर आपल्या जमिनीतले जीवाणू. हे जीवाणू काय करतात, ही जी टाकलेली खतं आहेत त्याचं विघटन करतात आणि ते विघटन झालं की पिकाला हव्या असलेल्या फॉर्ममध्ये ते अन्नद्रव्य आलं की पीक त्याचं काय करतं, शोषण करतं. तर त्यासाठी आपल्या जमिनीमध्ये वेगळ्या प्रकारचे जीवाणू असले पाहिजेत, तरच या खतांचं पिकांच्याकडून मोठ्या प्रमाणात शोषण होतं. पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ऑर्गॅनिक कार्बन कमी झाल्यामुळं हे जीवाणू आपल्या जमिनीमधले कमी झालेले आहेत, म्हणून आपल्याला बाहेरून जीवाणू देण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे जीवाणू आहेत. पहिले आहेत नायट्रोजन फिक्स करणारे जीवाणू, दुसरे आहेत फॉस्फरस विरघळणारे जीवाणू आणि तिसरे आहेत पोटॅश हलवणारे जीवाणू. अशा प्रकारे जर आपण ह्या खतांचा वापर केला तर 25% आपल्या देशातली युरियाची जी गरज आहे ती आपण कमी करू शकतो. म्हणजे सहजतेने पूर्ण होऊ शकतो. म्हणजे 350 लाख टनामधला जवळजवळ आपण 75 लाख ते 100 लाख टन युरिया आपण या जैविक खतांच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो. आणि म्हणून आपल्याला हे तिन्ही एकत्र असलेलं इफकोचं एक NPK कन्सोर्शिया नावाचं जैविक खत आहे. त्याची किंमत 200 रुपये लिटर आहे. हे जर एका एकराला आपण ड्रीप असेल तर एका एकराला 1 लिटर 2 वेळा द्यायचं आहे, आणि ते नसेल तर फवारणीमधून तुम्ही एका एकराला अर्धा लिटर या प्रमाणात जरी वापरला तर साधारणपणे आपण 15 ते 20% ह्या रासायनिक खतांचा वापर कमी करता येईल. सर, आता खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे, शेतकरी बंधूंची लगबग देखील सुरू झाली आहे, तर तुम्ही काय सांगाल त्यांना? आता खरीप हंगाम जोरात सुरू झालेला आहे. लोक रासायनिक खतांच्या पाठीमागं धावत आहेत, पण रासायनिक खतं पुष्कळशी आपल्या प्रमाणात उपलब्ध आहेत. भारत सरकार असेल, महाराष्ट्र सरकार असेल, खतांच्या उपलब्धीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळं लोकांनी कुठल्याही प्रकारचा साठा करण्याच्या पाठीमागं धावू नये. आणि दुसरं, जी काय आपली खतं आहेत ती खतं आपल्याला जास्तीत जास्त कार्यक्षम कशी वापरता येईल त्यासाठी आता जे आपण वेगवेगळे मार्ग सांगितले त्याचा आपण वापर केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आता आपण पेरणीसाठी जे बियाणं वापरणार आहे त्या बियाण्याची आपण वेगळ्या प्रकारची प्रक्रिया केली पाहिजे बियाण्यावरती. जसं की आता तुकाराम महाराजांनी आपल्याला अभंगातच सांगितलेलं आहे की शुद्ध बीजापोटे फळे रसाळ गोमटी. आपल्याला ह्या बियाण्यावरती आपल्याला एक तर त्याच्यामध्ये ते रोग मुक्त असलं पाहिजे, पण आपल्याला माहीत नाही की त्याच्यामध्ये ते रोगमुक्त आहे का किडीमुक्त आहे का. म्हणून आपल्याला त्याला पहिली जी ट्रीटमेंट आहे ती बुरशीनाशकाची केली पाहिजे. समजा तुम्ही आता सोयाबीन पेरणार आहे, तर सोयाबीनचं जे काही बियाणं आहे ते आपण जे वेगळ्या प्रकारची बुरशीनाशक आपल्याकडे आहेत, थायरम आहे, 22-3 आहे, ह्याचं 2.5 ग्रॅम 1 किलो बियाण्याला या प्रमाणात घेऊन आपण ते त्याला चोळलं पाहिजे. त्यानंतर थोडा वेळ थांबून मग आपण इन्सेक्टिसाईड, समजा जर त्याच्यावरती एखादी कीड येत असेल तर किडीसाठी मग क्लोरफायरिफॉस किंवा आपलं कॉम्बिनेशन्स असलेले वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडं इन्सेक्टिसाईड्स आहेत, त्याचासुद्धा आपण त्या ठिकाणी 2.5 ml 1 किलो बियाण्यात या प्रमाणात घेऊन ते त्याच्यावरती चोळलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग आपण मगाशी जे आपण नॅनो DAPचा विचार केला, हे नॅनो DAP जर तुमचं बियाणं असेल तर 1 किलो बियाण्याला 5 ml या प्रमाणात घेऊन त्याला त्या बियाण्याला चोळून ते आपण एक 10-15 मिनटं सावलीमध्ये सुकवून नंतर त्याच्यामध्ये मग आपण जे आता आपण NPK कन्सोर्शिया जे तुम्हाला सांगितलं त्याची सुद्धा आपण त्याच्यावरती जर प्रक्रिया केली आणि जर समजा तुमची रोपं असतील, वेगवेगळ्या प्रकारची आपण भाजीपाल्याची रोपं लावतो, समजा मिरची आहे, टोमॅटो आहे, तर त्याची मुळंसुद्धा आपण ह्या अशा सोल्युशनमध्ये द्रावणामध्ये 10 ते 15 मिनटं बुडवून, समजा तुम्हाला DAPची ट्रीटमेंट करायची नॅनो DAPची, तर 1 लिटर पाण्यामध्ये 5 मिली नॅनो DAP टाकून त्याच्यामध्येही 15 मिनटं जर तुम्ही
रोपांची मुळं बुडवून जर मग त्याची लागण केला तर साधारणपणे आपण 10 ते 15% त्याचा फॉस्फरस आपण कमी करू शकतो, नत्र कमी करू शकतो आणि त्याची वाढसुद्धा जोमदार होते. अच्छा. कारण का बियाण्यामध्ये जे अन्नद्रव्य आहेत ते कन्वर्ट व्हायला थोडासा वेळ जातो आणि आपल्या नॅनो DAP मधलं जे अन्नद्रव्य आहेत ते त्याला उपलब्ध फॉर्ममध्ये अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत. म्हणजे पिकाला आवश्यक असणाऱ्या रेडी टू इट ज्याला आपण म्हणतो त्या फॉर्ममध्ये ती उपलब्ध असल्यामुळं सुरुवातीपासूनच त्याची वाढ अगदी काय होते, जोमाने होते आणि नंतर लागणारा जो फॉस्फरस आहे तो सुद्धा कमी लागतो. सर, येणारा खरीप हंगाम पाहता किंवा दीर्घकालीन पाहता आपण ही जी चर्चा केली तर शेतकऱ्यांना काय आवाहन कराल तुम्ही? आपण जी आज ही चर्चा केली, शाश्वत शेतीवरती आपण चर्चा केली, तर सध्याची जी युद्धजन्य परिस्थिती आणि उपलब्ध खतांचा जो आपला वापर आहे ह्याचा विचार करता आपण शाश्वत शेतीकडे गेलं पाहिजे आणि शाश्वत शेतीसाठी इफकोच्या माध्यमातून जे वेगवेगळ्या प्रकारची इतर ज्याला आपण अल्टरनेट खतं म्हणतो त्या खतांचा वापर आपण निश्चित केला पाहिजे. म्हणजे एक तर जे आपल्याकडं शेणखत आहे त्याचा वापर शेतकऱ्यांनी भरमसाठ करावा. त्यानंतर शेणखत तयार करण्यासाठी किंवा पिकांचे अवशेष कुजवण्यासाठी बायोडिकॉम्पोजचा वापर करावा. त्यानंतर मग रासायनिक खतं, त्यानंतर मग नॅनो खते, नंतर जैविक खते आणि मग बायोस्टिम्युलंट जी काय आपण सगळी चर्चा केली यांचा आपल्या ह्या पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये जर वापर आपण केला तर जी काय आपण आज भरमसाठ खतं आयात करतो ज्याची कार्यक्षमता ही 30 ते 40% आत आहे, 60% खतं आपली वाया जातात, त्याचा जमीन, पाणी, हवामान याच्यावरती जो परिणाम होतो ज्याला आपण नैसर्गिक स्तोत्र म्हणतो आणि येणाऱ्या पुढच्या भविष्याचा किंवा पुढच्या पिढ्यांचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर ही स्तोत्र आहेत किंवा हे जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत हे आपल्याला असेच जर ठेवायचे असतील आणि वाढलेल्या लोकसंख्येला जर पुरेसं आपल्याला अन्नधान्य पुरवायचं असेल तर निव्वळ रासायनिक खतांचा वापर न करता हे जे काय आपण 4-5 इतर मार्ग बघितले त्यांचा आपण निश्चितपणे जर वापर केला तर आपली शेती, जमीन, पाणी, हवामान सगळं सुपीक राहील आणि त्याचसोबत आपण वाढणाऱ्या लोकसंख्येला सुद्धा चांगल्या प्रकारे अन्न सुरक्षा पुरवू शकू. तर त्यासाठी शाश्वत शेतीचा मार्ग आपण अवलंबलाच पाहिजे. प्रश्न अनेक आहेत पण वेळेची कमतरता आहे त्यामुळे थोडंसं निरोप घ्यावं लागेल. पण जे काही तुम्ही आज मार्गदर्शन केलं, जी चर्चा आपली झाली तर त्यानुसार निश्चितच शाश्वत शेती असो किंवा जे छोटे ज्या चुका घडतात त्या घडू नये यासाठी तुम्ही जे मार्गदर्शन केलं ते निश्चितच मोलाचं आहे. आज आपल्यासोबत होते इफकोचे स्टेट मार्केटिंग मॅनेजर डॉक्टर MS पवार सर. मित्रांनो, केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो किंवा 58 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी असलेली इफको संस्था असो, शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे मदतीचा हात त्यांनी पुढे केलेला आहे. आता गरज आहे ती शेतकऱ्यांनी योग्य मार्गदर्शन करून विश्वास ठेवून समोर येण्याची. तर पुढील कार्यक्रमात पुन्हा भेटूया खास विषयासह, खास व्यक्तींसह. तोपर्यंत नमस्कार.